नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं भावनांचा प्रवास या चॅनलवर. ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता या मैनावतीने गुंगीचं औषध टाकल्यामुळे आता पूर्ण आजीवर त्याचा काय परिणाम होतो. त्याचबरोबर आता सायली आणि अर्जुन परत जोमाने लागणार आहे फुल स्पीडने सायलीचे आई वडील शोधण्यासाठी. तर बघूया कसं काय झालं ते. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आजचा भाग सुरू होतो. तर सगळ्यांना हे कळलं असतं की काहीतरी गडबड आहे, म्हणून पूर्णाजी बाहेर नाही आल्या. इतक्या आरडाओरडा झाला तरी तर लगेच आता अर्जुन धावत जातो आणि आवाज देतो पूर्णाजीला. उठवायचा प्रयत्न करतो पण पूर्णाजी काहीच उठत नाही. तर सगळेजण येतात आता अर्जुनच्या मागे आणि सगळे आता आवाज देतात पूर्णाजीला. त्यानंतर आता जो अश्विन असतो तो पाणी वगैरे शिपडतो आता पूर्णाजीच्या चेहऱ्यावर, तरी आता पूर्णाजीला जाग येत नाही. आणि ही प्रियाच एकटी मात्र आता अशी दारात उभी असते आणि सगळं बघत असते. तर आता थोडे प्रयत्न केल्यावर पूर्णाजीचे हातपाय घासल्यावर पाणी वगैरे शिंपडल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर आता पूर्णाजीला जाग येतो. आणि आता पूर्णाजी उठल्यावर आता अश्विन लगेच चेकअप करायला घेतो पूर्णाजीचा आणि बीपी वगैरे चेक करत असतो. आता उठल्यावर सायली विचारते, काय पूर्णाजी तुम्हाला आता कसं वाटतंय? तर पूर्णाजी म्हणतात की ठीक आहे, पण पूर्णाजी आता खूप अशा थकलेल्या आणि अस्वस्थ दिसतात. तर त्यावर आता अश्विन सांगत असतो अस्मिताने विचारल्यावर की काय काय सुरू आहे, कसं आहे, काय झालंय पूर्णाजीला? तर अश्विन म्हणतो, सगळ्यांना सांगतो की थोडा आहे ना बीपी लो झालाय, येईल नॉर्मलवर. त्यानंतर आता अश्विन विचारतो पूर्णाजीला की काय त्रास होतोय तुला? तर पूर्णाजी म्हणतात थोडंसं असं ग्लानी आल्यासारखं वाटतंय मला. तर अश्विन विचारतो की बरं मला सांग, तू काही झोपेच्या गोळ्या वगैरे घेतल्या होत्या का? तर कल्पना म्हणते अश्विनला की अरे पूर्ण झोपेच्या गोळ्या कधीच घेत नाही, देवाच्या कृपेने त्यांची झोप अगदी व्यवस्थित आहे. तर त्यावर अश्विन सांगतो की ग्लानी येत आहे आणि बीपी सुद्धा लो झालाय, म्हणजे पोटात सेडेटिव्ह असण्याचे चान्सेस आहे. तर आता अर्जुनला आश्चर्यच वाटतं आणि अर्जुन म्हणतो काय, हे कसं काय पॉसिबल आहे? अश्विन विचारतो की बरं पूर्णाजी मला सांग, तू शेवटचं काय खाल्लं होतंस? तर पूर्णाजी आपल्या डोक्यावर थोडा भर देतात आणि आता पूर्णाजीला आठवतं की मैनावतीने आता पूर्णाजीला कॉफी दिली होती आणि त्यानंतरच गरगरायला झालं होतं पूर्णाजीला. तर हे सगळं आता पूर्णाजी घरच्यांनाच सांगून देतात. मैनावतीने मला आग्रह करून कॉफी पाजली होती आणि त्यानंतर मला हॉलमध्येच असं गरगरायला लागलं होतं आणि त्यानंतरचं मला आठवतच नाहीये. आता सायलीच्या लक्षात येतं आणि सायली म्हणते म्हणजे त्या मैनावतीनेच तुमच्या कॉफीमध्ये काहीतरी टाकलं असणार. तर आता अर्जुन सुद्धा म्हणतो हो मलाही असंच वाटतं, त्यांनीच केलं असेल. तर आता कल्पना म्हणते बापरे ही माणसं किती भयंकर होती. अस्मिता सुद्धा म्हणते आता नाहीतर काय, पैशासाठी कोणाचा जीव गेला हे सुद्धा बघणार नाहीत ते लोक. त्यानंतर आता विमल सूप घेऊन येते पूर्णाजीसाठी आणि पूर्णाजी आता नकार देतात आणि म्हणतात नको ग, माझी इच्छा नाही आहे सूप पिण्याची. तर अश्विन म्हणतो अगं पूर्णाजी ते काहीतरी खाऊन घे, सूप पोटात गेल्याशिवाय तुझा गोळ्यांचा इफेक्ट कमी नाही पडणार. आता कल्पना म्हणते सायलीला, सायली ये बस इथे आणि तूच पाज आता पूर्णाजीला. तर आता सायली बसते आणि छानपैकी आता पूर्णाजीला सूप पाजू लागते. तर हे बघून आता प्रियाचा जडफडाट उठायला लागतो आणि आता ही प्रिया नाटकं करू लागते आणि म्हणते अश्विन माझी पूर्णाजी ठीक आहे ना रे? म्हणजे त्या सिडेटिव्ह घेतल्यानंतर काही आफ्टर इफेक्ट वगैरे काही होणार नाही ना पूर्णाजीला? तर अश्विन म्हणतो नाही नाही काही होणार नाही आहे, डोंट वरी. तर आता इकडे अर्जुन खूप इमोशनल झाला असतो, पूर्णाजीकडे बघत असतो तो. कारण आता अर्जुनला वाटत असतं की त्यांनीच क्रॉस व्हेरीफाय नाही केलं आणि सदाशिव आणि मैनावतीला घरी येण्याची घाई केली, त्यामुळेच आता पूर्णाजीची ही अवस्था झाली आहे. तर आता अश्विन बघतो अर्जुनकडे आणि आता अश्विनला सुद्धा थोडं वाईट वाटतं आणि अश्विन आता अर्जुनच्या खांद्यावर हात ठेवतो आणि अर्जुनला म्हणतो की दादा काळजी करू नकोस. अरे घरात आपण इतके सगळेजण असताना पूर्णाजीला काय होईल, सो तू नको काळजी करू. आणि आता सगळ्यांना आश्चर्य वाटत असतं हे बघून आणि कौतुक सुद्धा वाटत असतं. तर आता पूर्णाजी अर्जुनचा हात हातात घेतात आणि म्हणतात की मला उचकी जरी लागली तरी माझ्या घरचे नातवंड सुना सगळे माझ्या भोवती गोळा होतात, मग कसं काय मला काही होणार? ती अशी माझी अवस्था बघून घाबरतात, मग मला आणखी काय हवं? आणि आता पूर्णाजी म्हणतात सगळ्यांना की मी बरी आहे, आता जा सगळेजण आता आपापल्या कामाला जा. तर अर्जुन म्हणतो नाही मी नाही जाणार पूर्णाजी, कुठेच नाही जाणार, मी इथेच तुझ्याजवळ बसून राहणार. काही प्रॉब्लेम आहे का तुला? तर पूर्णाजी म्हणतात की नाही बस बाबा. त्यानंतर आता ही प्रिया मनात म्हणते आता या बुडीला काहीतरी झोपीचं की गुंगीचं काहीतरी औषध दिलंय, तर हे लोक किती मेलोड्रामा करताय. आणि काय हा मूर्ख अश्विन सुद्धा विरघळतो लगेच. असं म्हणत आता ही प्रिया एकटीच तिथून निघून जाते. तर बाकीचे सगळे घरचे आता पूर्ण आजीजवळच असतात आणि त्यांची काळजी घेतात. तर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि साक्षी आता रेडी होऊन आली असते सचिन समोर. तर सचिन काहीतरी न्यूज बघत असतो. त्यानंतर आता सचिनचं लक्ष जातं साक्षीकडे आणि सचिन म्हणतो साक्षीला बाप रे काय कमाल दिसतेस तू, सिम्पली गॉर्जियस. तर साक्षी म्हणते इज इट? हो म्हणजे फायनली लक्ष गेलं तुझं माझ्याकडे. काय सचिन त्या टीव्ही कडून बाहेर बघण्यासाठी वेळ आहे तुझ्याकडे? मला तर असं वाटलं होतं की तू रिॲक्ट होतोस की नाही. तर सचिन म्हणतो हे कमॉन, मी एवढा अनरोमॅन्टिक आहे असं वाटतंय का तुला? आणि बाय द वे तू एवढी रेडी झाली आहेस, कुठे बाहेर जायचं आहे का आपल्याला? काय प्लॅन काय? तर साक्षी आता सचिनजवळ येऊन बसते आणि म्हणते वेल नो प्लॅन, हाच एक प्लॅन आहे. आणि आता सचिनकडे अशी बघत साक्षी म्हणते की आज फक्त मला तुझ्याबरोबर राहायचं आहे, अख्खा दिवस अख्खी रात्र फक्त तू आणि मी.
तर आता टी व्हीमध्ये प्रेक्षकांना काहीतरी न्यूज सुरू असते. तर बघा, तर त्यावर आता सचिन म्हणतो, एक मिनिट, काय खुनासाठी जन्मठेप भोगत असलेले 2 कैदी जेलमधून फरार? पुढे तर सचिन म्हणतो, सिरियसली असे 2 कैदी खुनाच्या आरोपातले इथून फरार होऊ शकतात एवढे इझिली? त्यानंतर आता सचिन म्हणतो साक्षीला की सॅम, तुला सांगतो, जर कॅनडामध्ये आहे ना किंवा US मध्ये असं काही झालं ना, तर त्या कैद्यांना अक्षरशः आकाश सुद्धा बघता येणार नाही. आणि अशा क्रिमिनल्सची ना हीच लायकी आहे. तर इकडे आता ही साक्षी घाबरायला लागते आणि पॅनिक होते. तर आता साक्षी म्हणते सचिनला, सोड ना, म्हणजे अशा फालतू न्यूज बघून तू तुझा मूड का खराब करतोय? तू अशा विचित्र न्यूज का बघतोय? तर सचिन म्हणतो, अगं सॅम, असं नाही आहे, पण मला एक गोष्ट समजत नाही की एक माणूस दुसऱ्या माणसाचा जीव कसा घेऊ शकतो? आय मीन, त्याला काही गिल्ट वगैरे नाहीच आहे का? आणि त्यावरून हे कैदी असे जेलमधून फरार होतात. काही घाणेरडी विचारसरणी असणार ना त्यांची, सिरियसली. तर आता हे सगळं म्हणजे सचिनच्या तोंडून ऐकून आता साक्षी एकदम गप्प बसते आणि धक्का बसतो आणि शॉकमध्येच जाते ती. तर त्यानंतर आता सचिनला लक्षात येतं आणि सचिन न्यूज बंद करतो आणि म्हणतो, सॉरी सॅम, ॲक्च्युली ते मी न्यूज बघितली, नाहीतर मी हा विषय काढलाच नसता सॅम, आय एम सॉरी. ऐक ना, तू मगाशी काय बोलत होतीस, सांग ना. तर आता साक्षी मुद्दामच म्हणते की लक्षात नाही आहे माझ्या. तर सचिन म्हणतो, अगं सांग ना, काय बोलत होतीस तू मगाशी? तर साक्षी म्हणते, खरंच माझ्या लक्षात नाही आहे, लक्षात आलं की सांगते मी तुला. तर त्यावर आता सचिन म्हणतो, अच्छा बरं ठीक आहे, नक्की सांगा लक्षात आलं की. पण सॅम, मला तुला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे, मला त्याचं अगदी खरं उत्तर देणार आहेस का? म्हणजे एकदम सिरियसली आता सचिन हे सगळं तिला म्हणतो. तर त्यामुळे आता थोडी साक्षी सुद्धा घाबरते की याला काय विचारायचं आता. तर हा सचिन फ्लर्ट करत असतो साक्षी सोबत आणि म्हणतो, आज ह्या कातील लुकमध्ये फक्त तू माझा जीव घेणार आहेस की आपण डिनरला जायचं आणि मग तू असे 2-4 मर्डर्स वगैरे प्लॅन केलेत? तर आता हिच्या जीवात जीव येतो साक्षीच्या आणि साक्षी आता हसते. नंतर साक्षी म्हणते सचिनला की जाऊया आपण एक रिक्वेस्ट करू का, आपण इथे जवळपास नको जाऊयात, इथल्या प्लेसेस खूप क्राऊडेड असतात, इथले रेस्टॉरंट्स मला नाही आवडत. तर आपण एक काम करूया, कुठेतरी फार दूरचं असं रेस्टॉरंट बघूया जिथे गर्दी नसेल, फक्त आपण दोघे. आता साक्षी कोणाला लक्षात न यावी की ही साक्षी वगैरे आहे, त्यामुळे आता साक्षी म्हणते की दूरचं बघूया आणि सचिनच्या मनासारखंच झालं असतं. तर हा सचिन म्हणतो, युअर विश इज ऑलवेज माय कमांड, ब्युटिफुल. आणि साक्षी आता तिथून निघून जाते सचिनला थँक्स म्हणून. आणि आता सचिन मनात विचार करू लागतो की बरं आहे, नशीब सॅमला कुठल्या तरी दूरच्या रेस्टॉरंटमध्ये जायचं आहे, म्हणजे तिथे माझ्या कोणीतरी ओळखीचं भेटण्याचे चान्सेस खूप कमी आहे. पण प्रेक्षकांना असं होत नाही. हे दोघं ज्या रेस्टॉरंटमध्ये जातात तिथे आता अस्मिता सुद्धा येते आणि तिला डाऊट येतो की सचिनला बघितल्यासारखं. तर इथे आता सीन शिफ्ट होतो. आता अश्विन आणि प्रिया आपल्या खोलीत आलेली असतात. तर आता अश्विन म्हणत असतो की काय भयंकर माणसं होती ती, चोऱ्या माऱ्या तर करायचीच, पण आज त्यांच्यामुळे पूर्ण आजीचा जीव जाऊ शकला असता. तर त्यावर आता ही प्रिया म्हणते, हो ना, हा सगळा ना त्या अर्जुनचा मूर्खपणा आहे. तर अश्विन म्हणतो, हो ना दादा, खरंच खूप मोठी चूक करून बसला होता, पण बरं झालं सायलीने त्याची ती चूक वेळीच निस्तरली. ती ना बहुतेक बऱ्याच दिवसापासून सदा आणि मैनाच्या मागावर होती. वेळ आल्यावर बरोबर तिने त्यांना पकडलंय. तर आता प्रियाला जिवार येते सगळं आणि प्रिया म्हणते, काय तू आता सायलीची बाजू घेणार आहेस का? तर अश्विन म्हणतो प्रियाला, अगं नाही ग, मला तर फक्त या गोष्टीचा आनंद आहे, ते लोखंडे कपल, ते जोडपं कायमचं या घरातून बाहेर गेलंय. तर आता ही प्रिया, हिला टेन्शन येतं आणि ही मनात म्हणते की मला तर हेही कळत नाही की ते भिकारडे लोक या घरातून बाहेर गेले त्याचा आनंद मानायचा, की ते शैलीचे आई वडील नाही आहे हे सगळ्यांना कळलंय याचं दुःख मानायचं. मैनाला काय गरज होती नको तिथे डोळे मिचमिच करायची. तर आता हा अश्विन आपलं तो बोलणं त्याचं सुरूच असतं आणि अश्विन म्हणतो शैलीला ते तिचे आई वडील नाही आहे हे वेळीच कळलं, हे फार बरं झालं, नाहीतर त्या दोघांनी या घरात काही गोंधळ घातला असता ना, देव जाणे. आणि शैलीनं असं आता पुढं तो म्हणतो, शैलीचं नाव घेतो आणि पुढं काही वाक्य पूर्ण नाही करत तितक्यात म्हणजे प्रिया त्याला थांबवते आणि म्हणते, काय रे सायली सायली सायली, अरे पुरे कर आता हे सायली पुराण, आणि इतकंच तुला वाटतंय ना, जा त्या सायलीकडे, तिचे पाय धर आणि तिला म्हण की सायली वहिनी तूच नेहमी बरोबर असतेस आणि माझी बायको ती तर मूर्खच आहे, कायम चुकीचीच असते. अश्विन म्हणतो, प्रियाला झालं का, नेहमीसारखे गेली टोकाला? अगं मी फक्त इतकंच म्हणतोय की आज जे काही झालं ते सुभेदारांच्या फायद्याचं झालं. आता ही प्रिया म्हणते, हो बरोबर आहे, पण या सगळ्याचं क्रेडिट त्या फक्त शैलीलाच कशाला? म्हणजे मलाही त्यांचं खरं रूप आधी कळलं असतं तर मीही हेच केलं असतं, किंवा या सिच्युएशन मध्ये कोणीही हेच केलं असतं, असंच वागलं असतं. तर अश्विन म्हणतो या प्रियाला, बरं ठीक आहे तर यावरून आपल्यात भांडणं नको प्लीज. आणि त्यानंतर अश्विन आता चालला जातो आपल्या कामाला. आणि दुसरीकडे आता सायली आणि अर्जुन सुद्धा आपल्या खोलीत आले असतात आणि सायली म्हणते, ते लोक या टोकाला जाऊ शकतात यावर माझा विश्वासच बसत नाहीये. ते लोखंडे फक्त घरात येऊन चोरीने करून गेले तर पूर्ण आजीला गुंगीचं औषध दिलं त्यांनी, हे सगळं माझ्या मूर्खपणामुळेच झालंय, मी त्यांना आधीच या घराच्या बाहेर हाकलायला पाहिजे होतं. तर अर्जुन म्हणतो, नाही तर का बोलतेस तू, तुला सगळं माहितीये की ते लोक इथे माझ्या मूर्खपणामुळे आली होती, तुझ्या नाही. तू बोलून दाखवलं इतकं तरी तुझ्यावर मी विश्वास नाही ठेवला. तर सायली म्हणते, हो तरीही ते घरात आल्या क्षणी आपल्याला समजायला हवं होतं,
संशय यायला पाहिजे होता. अहो कसे वागलेत ते. आणि आता सायलीला फ्लॅशबॅक होतं आणि पुढे सायली म्हणते आणि काय ते दोघं काही कमी होते म्हणून त्यांनी त्यांच्या मुलींना पाठवलं आणि त्यांच्या मुली पैसे उकळून गेल्यात आणि ते जे काही म्हणालेत ना की मी माझ्या मुलीच्या घरी राहिलो होतो तेही मला एक थापच वाटते. तर त्यावर आता अर्जुन म्हणतो अच्छा. तर पुढे आता सायली म्हणते हो मला नाही वाटत की अशी कुठलीही मुलगी अशा वडिलाला आपल्या घरात ठेवेन. तर आता अर्जुन सगळं सत्य सांगतो सायलीला आणि म्हणतो हो ते खरंच होतं. हे बघ तू मधुभाऊंच्या काळजीत होतीस म्हणून मी तुला सांगितलं नाही पण 2 दिवस त्यांच्या मुलीकडे नाही तर पोलीस कस्टडीमध्ये होती. तर सायलीला आता धक्काच बसतो हे ऐकून आणि अर्जुन आता सगळं काय ते सांगू लागतो की कसा तो गेला होता. इन्स्पेक्टर सावंतांनी सगळं काय ते सांगितलं होतं आणि तितक्यात तो दाखवल्यावर सदाशिव त्याच्या समोर आला होता अर्जुनच्या. तिथेच अर्जुनला कळालं की हा जो सदाशिव लोखंडे आहे तो दारू पिऊन त्याने तमाशे घातले, पॉकेट मारलं आणि दुकानाची काचा फोडली. आता हे ऐकून सायलीला खूप राग येतो आणि सायली म्हणते बापरे म्हणजे त्या सदाशिवमुळे तुम्हाला मान खाली घालावी लागली. फक्त ते माझे वडील आहेत असं वाटलं म्हणून. हो ती लोक किती संधी साधू होती बघितलं ना तुम्ही. आणि मी त्यांची मुलगी आहे हा गैरसमज त्यांच्या पथ्यावरच पडला म्हणून त्याचा मिळेल तेवढा त्यांनी फायदा करून घेतलाय. तर अर्जुन म्हणतो अगं तू शांत हो, मी सावंतांना सांगतो की ही सगळी मिसअंडरस्टँडिंग होती. तर सायली म्हणते अहो गैरसमजातून का होईना तुमचा अपमान तर झालाच ना त्यांच्यामुळे, मी नाही सहन करू शकत तुमचा अपमान. आणि असं म्हणत सायली रागातच तिथून निघून जाते. इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि न्यूजपेपर वाचत असतो आता रविराज आणि प्रतिमा काहीतरी लिस्ट बनवत असते. आता प्रतिमा म्हणते रविराजला बघून रविराजकडे की बापरे पेपर उघडल्या लगेच नाटकाच्या जाहिराती वाचायच्या, हे तुमची सवय अजूनही गेली नाही ना. तर रविराज म्हणतो अशी कशी जाईल. तर प्रतिमा म्हणते की आपलं लग्न झालं तेव्हा पनवेलमध्ये नाटकाचं थिएटर सुद्धा नव्हतं आणि आपण फक्त नाटक बघायचं म्हणून अख्ख्या मुंबईपर्यंत जायचो. आणि आता प्रतिमा म्हणते काय हो मला सांगा मोठ्या चौकात एक जुनं उदबत्तीचं दुकान होतं ते आहे का अजून. तर रविराज म्हणतो हो आहे ना. तर आता प्रतिमा म्हणते मग उदबत्त्या वगैरे तिथूनच आणा आणि बाकीचं सगळं आपल्या नेहमीच्या दुकानातून. ह्या 4 गोष्टी मला आत्ताच्या आत्या हव्या आहे म्हणून लगेच निघा आणि कंटाळा नका करू, कळलं का तुम्हाला. रविराज खूप कौतुकाने बघत असतो आणि प्रतिमा विचारते काय झालं. रविराज म्हणतो की हे जे काही तू बायकोच्या हक्काने मला सांगतेस हेच मी मिस करत होतो ग इतक्या वर्षात. पुढे प्रतिमा सगळं नीट समजावून सांगते आता रविराजला काय आणायचं काय नाही. आणि लवकरच प्रेक्षकांना आता प्रतिमा समोर महिपत येणार आहे एका प्रोमोमध्ये आपल्याला दाखवलं आणि तिथे सायली सुद्धा असते. तर सो इकडे आता सीन शिफ्ट होतो. आता ही प्रिया असते ती आता आपल्या खोलीत बडबड करत असते स्वतःशी आणि म्हणते सायलीने त्या सदा आणि मैनाला घराबाहेर काढलं ते एक बरंच केलं, म्हणजे माझ्या डोक्यावरची टांगती तलवार तरी गेली. पण आता अर्जुन सायली नव्या जोमाने सायलीचे आई बाबा शोधण्यासाठी शोध घ्यायला लागले तर आणि सतत पुढे मागे करायला प्रतिमाने केले तर आहेतच. केक काय भरवतायत, मिठाई का मारतायत आणि जर का असे 2-3 इमोशनल ड्रामे झाले तर सायलीच त्यांची मुलगी आहे हे कळायला फार वेळ नाही लागणार असा त्याला भीती वाटू लागते. तर आता रात्र झाली असते सायली आवरावर करत असते बेडरूमची आणि अर्जुन म्हणतो मनात की सायली जरी स्वतःवर ब्लेम घेत असेल तरी माझीच चूक आहे यामध्ये. लोखंडेंना घरात आणलं ही माझी एकट्याची चूक होती, यात तिची अजिबात चूक नाही आहे, मला तिला सॉरी म्हणायलाच हवं असं म्हणत आता अर्जुन मनात आता सायलीकडे जातो. कान पकडून आता सायलीला म्हणतो आय एम एक्स्ट्रीमली सॉरी बायको, माझ्याचमुळे ते लोखंडे कपल आपल्या म्हणजे आयुष्यात आणि आपल्या घरात आले, मला थोडे पुरावे गोळा करायला पाहिजे होते, आय एम सॉरी. तर त्यावर आता सायली म्हणते अहो माफी नका मागू तुम्ही, तुमच्या हाती पुरावे असूनही उलट तुम्ही माझी साथ दिलीत, तुम्हाला सॉरी म्हणायला हवं. मी तुमच्यावर सतत खूप चिडचिड करते ना, सगळ्यांचा राग तुमच्यावर काढते, पण काय करू मनात जे खटखट होते ना ते काढण्यासाठी, तो राग काढण्यासाठी माझ्या हक्काचे माणूस म्हणून तुम्हीच आहात ना, राग काढण्यासाठी. तर आता अर्जुन स्माइल करतो आणि म्हणतो तुला खरं सांगू जेव्हा सायली 2.0 चिडते ना माझ्यावर तेव्हा मला खूप आवडतं. तर आता सायली म्हणजे तरीही मला हे सगळं कळत नाही आहे, हा सगळा गोंधळ ज्या लोखंडेमुळे झाला तर तो माझा लहानपणीचा फोटो त्यांच्या घरात आलाच कसा. तर अर्जुन म्हणतो हो मला पण हाच प्रश्न पडलाय, त्यांच्या फॅमिली फोटोमध्ये तू कशी होतीस. आणि पुढे आता अर्जुन म्हणतो या सगळ्याचा विचार मला आधीच करायला पाहिजे होता पण मीच घाई केली ग, परत सॉरी. आणि परत आता अर्जुन कान पकडतो. तर सायली म्हणते अहो पुरे हो आता. तर आता सायली म्हणते तुम्हाला खरं सांगू का, तुम्हाला पटत नसलं तरी तुम्ही माझी साथ दिली त्यामुळे माझ्या मनातला तुमच्यासाठीचा आदर अजून वाढला आता. आणि सायली आता अर्जुनचा लाड करते, त्याचे गाल ओढते आणि म्हणते माझा गुणी नवरा ग बाई. आता अर्जुन लगेच सायलीजवळ जाऊन बसतो आणि अर्जुन म्हणतो बायको मला कळतच नाही ग कधी कधी खरंच की आपलं खरंच भांडण सुरू आहे की ते संपलंय, तू ना एक कोडो आहेस, यू आर स्वीट पझल. तर सायली म्हणते हा पण असं म्हणून तुमची सुटका होणार नाहीये, वकील असूनही पुरावे नीट गोळा केले नाहीत याची शिक्षा तर तुम्हाला होणारच आहे. तर अर्जुन म्हणतो ओके बॉस, जी शिक्षा द्याल ती मंजूर असेल. तर आता सायली म्हणते बरं तुमची शिक्षा ही असणार आहे की तुम्ही मला तुमच्या मांडीवर डोकं ठेवून थोपटावून झोपू घालणार आहे. तर अर्जुन म्हणतो ओके बॉस. तर सायली आता अर्जुनच्या मांडीवर डोकं ठेवते आणि अर्जुन छान तिला असं थोपटत असतो. तर अर्जुन आता मनात विचार करतो की किती दिवसांनी माझ्या बायकोला शांत झोप लागली आहे पण तरीही अजून हे प्रकरण संपलं नाही, आता सगळं मी शोधून काढेलच. तो फोटो आता लोखंडेकडे कसा आला
बाकी डॉट्स कसे कनेक्ट झाले असं म्हणत आता आजची रात्र म्हणजे त्यांची संपून जाते आणि आता दुसरा दिवस उगवतो. सायली रेडी झाली असते. अर्जुन काहीतरी विचार करत असतो. तर आता त्याने टॉवेल असा बेडवरच ठेवला असतो. तर सायलीच्या लक्षात येतं आणि सायली म्हणते अर्जुनला हे काय आहे. तर अर्जुन बघतो आणि म्हणतो टॉवेल आहे. तर सायली म्हणते ते तर मला दिसतंय, पण तो टॉवेल पलंगावर का आहे हे मी विचारतेय. तर अर्जुन म्हणतो अगं सॉरी. तर सायली म्हणते नंतर सॉरी म्हटल्यापेक्षा आधीच असं काही करत नका जाऊ ना. टाकत असतो का तो बेडवर, वाळत घालाय ना, ओला आहे ना तो. छोट्या छोट्या गोष्टी असतात पण हाताला तुमच्या वडणच नाहीये. तर आता अर्जुन लगेच टॉवेल उचलतो आणि म्हणतो ओके बोलू नको, टॉवेल मी सुकवतो, डन. तर आता सायली म्हणते हो का, म्हणजे झालं आता विषयच बंद करायचा ना. तर अर्जुन म्हणतो हो बंद केला तर बरंच होईल ना, नाही तर मला ऑफिसला पोहोचायला संध्याकाळच होईल. आता सायली म्हणते म्हणजे तुम्ही ऑफिसला जाताय, मग आपण कधी जायचं. तर अर्जुन म्हणतो कुठे. तर सायली म्हणते हो असं काय करताय, आपल्याला लोखंडेकडे जायचं आहे ना. त्यांना विचारायला नको का की तो फोटो त्यांच्याकडे कुठून आला म्हणून. पुढे सायली म्हणते खरं तर त्यांचं तोंड पाहायची सुद्धा माझी इच्छा नाहीये, पण हे प्रकरण थोडाशी गेल्याशिवाय मला चैनच पडणार नाही. तर अर्जुन म्हणतो हो मी सुद्धा थांबणार नाही आता. मला हे शोधून काढायचं आहे की तुझी आणि मैनावतीची DNA टेस्ट मॅच कशी झाली. हे बघ ती लॅब माझ्या पूर्ण विश्वासातली आहे आणि माझा सायन्सवर पूर्ण विश्वास आहे, तरीही सुद्धा तुमचे DNA सॅम्पल्स मॅच कसे झालेत. पुढे आता अर्जुन म्हणतो त्याचा एकच आता सोल्युशन आहे, आपण DNA टेस्ट आता परत करू. तर सायली म्हणते परत. तर अर्जुन म्हणतो हो माझ्या बायकोच्या इमोशन्सशी खेळले, त्यांना मी फक्त घराबाहेर काढत थांबणार नाहीये. जे काही झालं ते का झालं हे मी शोधून काढेनच. त्यानंतर आता अर्जुन एकदम स्माइल करून कौतुकाने सायलीकडे बघत राहतो. तर आता सायली सुद्धा आता बघते आणि म्हणते हो का, जसं माझ्याकडे बघत राहून ते काम करता येणार आहे का, त्यासाठी जावं लागेल ना आपल्याला. आता सायली म्हणते लोखंडाकडे जायचं आहे ना आपल्याला, चला मग पटकन. चालेल तुमचं. तर अर्जुन म्हणतो बरं जातो मी, एक काम करतो, रेडी होतो, पहिले ऑफिसला जातो, एक मीटिंग आहे अटेंड करून मग कॉल करतो, मग आपण भेटू आणि जाऊ तिथे. सायली म्हणते नक्की फोन कराल ना. तर अर्जुन म्हणतो हो नक्की. सायली म्हणते बरं आता खाली येऊन नाश्ता करा आणि चला मग. आता सायली गेल्यावर सुद्धा आता एवढी चिडून गेली तरी अर्जुन म्हणतो बापरे माझी बायको किती गोड बघत होती ना माझ्याकडे. आणि परत आता अर्जुन कुठेतरी स्वप्नात हरवतो. प्रेक्षकांनो आजचा भाग इथे संपतो. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की आता सायली आणि अर्जुन लोखंडे कपलला भेटायला जातात. त्यांना काही प्रश्न विचारतात आणि अर्जुन त्याचबरोबर परत आता DNA टेस्ट सुद्धा करणार आहे सायली आणि मैनाची कन्फर्म करायसाठी. दुसरीकडे आता जिथे सचिन आणि ही साक्षी शिकत जात असते डिनर करायसाठी तिथे किंवा लंच करायसाठी, तिथे आता अस्मिता तिच्या मैत्रिणींसोबत येते आणि अस्मिताला सचिन दिसल्यासारखा होतो. तर अस्मिता आता मागे जाते आणि बघते. बघूया प्रेक्षकांनो काय होणार आहे येणाऱ्या भागात. आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. आज थोडं अनइझी वाटत होतं तरीही मी तुम्हाला चांगल्या प्रकारे रिव्ह्यू देण्याचा प्रयत्न केला आहे. तर काही कमी जास्त झालं असेल तर प्लीज माफ कराल, पण मी तुम्हाला नेहमी खरे रिव्ह्यू देत असते. तर आपल्या चॅनलला त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद.